अखेर स्टार प्रवाह वाहिनीने करूनच दाखवलं. स्टार प्रवाह वाहिनीची चाल यशस्वीरित्या पार पडली आहे. काही दिवसांपूर्वी स्टार प्रवाह वाहिनीने तू ही रे माझा मितवा आणि ठरले तर मग या मालिकांच्या वेळांमध्ये मोठे बदल केले होते. या दोन मालिका पाऊण तास प्रदर्शित केल्या होत्या, जेणेकरून झी मराठी वाहिनीच्या कमळी आणि लक्ष्मी निवास तसेच विन दोघांतली तुटेना या मालिकेंना TRPमध्ये फटका बसेल याकरिता स्टार प्रवाह वाहिनीने ही चाल चालली होती. आता स्टार प्रवाह वाहिनीची ही खेळी यशस्वीरित्या पार पडताना दिसत आहे, कारण झी मराठी वाहिनीच्या सगळ्याच मालिकांच्या TRPमध्ये खूप मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. झी मराठी वाहिनीची एकही मालिका 3.0च्या रेटिंगवरती नाही. सगळ्याच मालिका या 2 पॉईंट रेटिंगवरती आहेत. तसेच ठरलं तर मग या मालिकेमुळे कमळी या मालिकेने तिचं नंबर 1चं स्थान देखील गमावलं आहे. झी मराठी वाहिनीची नंबर 1 वाहिनी बनण्याची वाटचाल ही आता अयशस्वी ठरली आहे, कारण या आठवड्यात स्टार प्रवाह वाहिनीने झी मराठी या वाहिनीला पुन्हा एकदा मागे टाकले आहे. झी मराठी वाहिनीच्या तब्बल 5 मालिका या मागील दिवसात स्लॉट लीडर बनत होत्या, मात्र झी मराठी वाहिनीची या आठवड्यात एकही मालिका स्लॉट लीडर मालिका बनली नाहीये. झी मराठी वाहिनीच्या इतिहासातील ही झी मराठी वाहिनीची सर्वात मोठी हार आहे. TRP घसरल्या ठीक आहे, पण निदान एक तरी मालिका स्लॉट लीडर बनायला हवी होती. स्टार प्रवाहाने पुन्हा एकदा झी मराठी वाहिनीला पराभूत केले आहे. चला तर मग जाणून घेऊयात स्टार प्रवाहाने मालिकांच्या वेळांमध्ये केलेले बदल हा खेळ खेळत झी मराठी वाहिनीच्या मालिकांच्या TRPवरती किती परिणाम केला आहे. पाहूयात झी मराठी वाहिनीच्या मालिकांचे या आठवड्याचे सविस्तर TRP रिपोर्ट. त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर नंबर 8 वरती आहे सावळ्याची जणू सावली ही मालिका 1.1च्या रेटिंगसह. मागील आठवड्यात म्हणजेच 8व्या आठवड्यात देखील सावळ्याची जणू सावली या मालिकेचा TRP सेमच होता. तर नंबर 7 वरती आहे शुभ श्रावणी ही मालिका 1.5च्या रेटिंगसह. 8व्या आठवड्यात या मालिकेची TRP 1.7 अशी होती, मात्र मागील आठवड्यात मालिकेच्या TRPमध्ये 0.2ने मोठी घसरण झाली आहे. तर नंबर 6 वरती आहे नेहमी स्लॉट लीडर बनणारी मालिका तुला जपणार आहे. तुला जपणार आहे या मालिकेने मिळवला आहे 1.9चा TRP. मागील आठवड्यात ही मालिका 2.1च्या TRPवरती होती, मात्र मागील आठवड्याच्या तुलनेत मालिकेच्या TRPमध्ये तब्बल 0.2ने मोठी घसरण झाली आहे. आता पाहूयात झी मराठी वाहिनीच्या टॉप 5 मालिका. तर नंबर 5 वरती आहे नेहमीप्रमाणेच देव माणूस मधला अध्याय. या मालिकेने मिळवला आहे 2.2चा TRP. मागील आठवड्यात या मालिकेचा TRP होता 2.4. मागील आठवड्याच्या तुलनेत देवमाणूस मधला अध्याय या मालिकेच्या TRPमध्ये तब्बल 0.2ने मोठी घसरण झाली आहे आणि देवमाणूस मधला अध्याय या मालिकेच्या इतिहासातील हा सर्वात कमी TRP आहे. तर नंबर 4 वरती आहे लक्ष्मी निवास ही मालिका 2.3च्या रेटिंगसह. मागील आठवड्यात ही मालिका 2.8च्या रेटिंगवरती होती, मात्र या आठवड्यात मालिकेच्या रेटिंगमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत तब्बल 0.5ने मोठी घसरण झाली आहे. तर नंबर 3 वरती आहे सगळ्यांना शॉकिंग करणारी मालिका म्हणजेच कमळी. कमळी ही मालिका नेहमी नंबर 1 वरती असायची, मात्र ठरलं तर मग या मालिकेचा फटका बसत कमळी ही मालिका टॉप 3 मध्ये आली आहे. कमळी या मालिकेला खूप मोठा फटका बसला आहे आणि कमळी या मालिकेने मिळवला आहे 2.5चा TRP. मागील आठवड्यात म्हणजेच 8व्या आठवड्यात कमळी ही मालिका 3.0च्या रेटिंगवरती होती, मात्र कमळी या मालिकेच्या TRPमध्ये तब्बल 0.5ने मोठी घसरण झाली आहे. तर टॉप 2 मध्ये आहे तेजश्री प्रधानची विन दोघांतली ही तुटेना ही मालिका 2.5च्या रेटिंगसह. मागील आठवड्यात तेजश्री प्रधानची ही मालिका 2.7च्या रेटिंगवरती होती, मात्र मागील आठवड्याच्या तुलनेत विन दोघांतली ही तुटेना या मालिकेच्या TRPमध्ये 0.2ने मोठी घसरण झाली आहे. तर झी मराठी वाहिनीची नंबर 1 मालिका बनली आहे शिवानी सोनारची तारिणी. तारिणी या मालिकेने प्रथमच झी मराठी वाहिनीची नंबर 1 मालिका बनण्याचा मान मिळवला आहे. तारिणी मालिकेने मिळवला आहे 2.5चा TRP. मागील आठवड्यात तारिणी ही मालिका 2.7च्या रेटिंगवरती होती, मात्र या आठवड्यात मालिकेच्या TRPमध्ये 0.2ने घसरण झाली असली तरी देखील तारिणी ही मालिका झी मराठी वाहिनीची नंबर 1 मालिका बनली आहे. अशा प्रकारे झी मराठी वाहिनीच्या इतिहासातील पहिल्यांदाच 2.5ची TRP असलेली मालिका नंबर 1 मालिका बनली आहे. त्यामुळे झी मराठी वाहिनीसाठी हे खूपच शॉकिंग TRP आहे. झी मराठी वाहिनीला TRPमध्ये चांगली करण्याची आता वेळ आली आहे. तर हा होता या आठवड्याचा म्हणजेच वीक 9चा 28 फेब्रुवारी ते 6 मार्चचा झी मराठी वाहिनीच्या मालिकेचा TRP रिपोर्ट. या टॉप 8 मालिकांपैकी तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. झी मराठी वाहिनीने आता TRPसाठी एक दमदार आणि तगडी स्टारकास्ट असलेलं कथानक आणलं आहे, ते म्हणजेच सनई चौघडे. ही मालिका आता 16 मार्चपासून प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सनई चौघडे ही मालिका TRPमध्ये कमाल करून स्टार प्रवाह वाहिनीला मागे टाकेल का, पुन्हा एकदा झी मराठी वाहिनीला नंबर 1 वाहिनी बनवेल का, हे पाहणे रंजक ठरेल.
दरम्यान स्टार प्रवाह वाहिनीने झी मराठी वाहिनीला पुन्हा एकदा पछाडत मागे टाकले आहे. झी मराठी वाहिनीच्या मालिकेंच्या TRPमध्ये खूप मोठी घसरण झाली आहे. यावरती काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा. मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी आणि TRP रिपोर्ट जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.